नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नीती अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघू शकत असाल, त्या पद्धतीनं आपण काय करणार आहे, आज तुमच्याशी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये संपूर्णतः जी नोव्हेंबरची तुमची एक्झाम आहे त्यासाठीचं प्रिपरेशन कशा पद्धतीनं करायचं, अभ्यासक्रम काय असतो, त्यानंतर त्याला 60 प्लसचं टार्गेट कसं बनवायचं. कारण की आता अलीकडे जर तुम्ही बघितलं ना, अलीकडच्या परीक्षांमध्ये 55 प्लसची तर डिमांड होतीच. ठीक आहे, पण असे जर पेपर थोडे सोपे पद्धतीने येत असतील तुलनेनं, तर कट ऑफ तुम्हाला वाढलेले सुद्धा भविष्यात दिसून येतील. सो त्या पद्धतीनं कशा प्रकारचं नियोजन असावं. आता एक लक्षात घ्यायचं की हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे न्यूली अटेम्प्ट देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत की ज्यांचे अटेम्प्ट झाले आहेत मात्र त्यांना तितका बूस्ट मिळत नाही. ठीक आहे, आणि अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांचे 2-3 मेन्स पण देऊन झाले आहेत, अशा सर्व लोकांसाठी आपण हे बोलतोय. तर बघा, लक्ष द्या सर्वात पहिले. तर आता काय झालं आहे ना, थोडं ना एक्झामचा पॅटर्न थोडासा चेंज झाला. 360 डिग्रीमध्ये चेंज झाला असं आपण म्हणू शकतोय. काय होतं, फार पूर्वी परीक्षेचा वेटेज जरा वेगळा होता. आयोगाने आता वेटेज थोडा वेगळ्या पद्धतीनं कॅरी केलाय. सो त्यामुळे विषयाला आता समजून घ्यावं लागेल. तर बघा, मोस्टली काय होतं, पहिले 7 विषय आपण बोलायचो. 6 जीएसचे आणि एक एक्स्ट्रा असं. आता कसं बोलावं लागेल, आता आपल्याला बोलावं लागेल तुमचे जे सब्जेक्ट आहेत. व्यवस्थित लक्ष द्या, शांततेनं समजून घ्या आणि या ॲट द एंड, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. सब्जेक्ट आपण 2 प्रकारे सांगतोय. एक जे अभ्यासात डेली करावे लागतील, ज्याला आपण अनिवार्य विषय म्हणतो. ठीक आहे, आता निश्चय 1.0 नावाची जी मेंटरशिप बॅच मी चालू केली आहे, त्यामध्ये अभ्यासाचं जेव्हा मी पोरांना काय करतोय, डिवायडेशन करून देतो याच पद्धतीनं. ठीक आहे, तर बघा, अनिवार्य विषय आणि आपण याला म्हणू इतर विषय. आता या दोघांचं अशा प्रकारे म्हणजे बायफर्गेशन मी कोणत्या आधारावर केलं हा आधार बोलतोय. काय झालंय, अलीकडच्या पॅटर्नमध्ये 50 मार्क्स जे आहेत म्हणजे 50 क्वेश्चन जे आहेत प्रिलिम्सली, इन द सेन्स 50 मार्क्स जे आहेत ना, हे 50 मार्क्स तुम्हाला या विषयाला दिसतात. ज्या विषयांची संख्या कमी आहे पण वेटेज भारी आहे, आणि इतर विषयाला तुम्हाला काय दिसतात, 50 मार्क्स दिसतात. तर अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण बायफर्गेशन केलेलं दिसतंय. मग बघा, या अनिवार्य विषयामध्ये तुम्हाला मेनली दिसतंय तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. ठीक आहे, मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय दिसतोय. दुसरं तो म्हणजे सायन्स. ओके, आणि 3 नंबर तो म्हणजे करंट अफेअर. आता एक लक्षात घ्यायचं, यावेळी करंटने मार्क दिला नाही याचा अर्थ असा नाही की हा आता कधी तुम्हाला मार्क्सच देणार नाही, असं त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे, हे 3 विषय झाले. आता एक लक्षात घ्यायचं, परीक्षेला वेटेज कशा प्रकारे फॉर्म होतोय, तर 15 मार्क्स याला राहतात, 15 मार्क्स याला राहतात आणि 20 मार्क्स याला राहतात. सो अशा प्रकारे हा वेटेज याला बनतोय 50 गुणांचा. ठीक आहे, म्हणजे हे विषय, आणि हे विषय अशा सेगमेंटमध्ये येतात जे सध्या कठीण आहे. हे 2 तर ऑलरेडी डोकेदुखी राहिलीच आहे महाराष्ट्राची, आणि हा एक नवीन डोकेदुखीचा विषय म्हणून नवीन सामोरे येतोय. ठीक आहे, कोणते रेफरन्स बुक वाचायचे, कसं वाचायचं, ह्या पद्धतीवर आपण बोलूच, फक्त विषयाचा वेटेज समजून घ्या. त्यानंतर दुसरं आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन, की सर कोणत्या बुकसाठी आम्हाला, ठीक आहे, काय वाचावे लागतील, स्टेट बोर्ड वाचावे लागतील आणि ते कसे वाचावे लागतील याचंही उत्तर तुम्हाला मिळणारच आहे. आणि इथं इतर विषयामध्ये बाय, जर आपण हे गेलोय म्हणजे काय म्हणतोय आपण त्याला, वेटेज गेलोय, तर पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, त्यानंतर जिओ पॉलिटी असेल, आपण ज्याला म्हणतोय जिओ, आणि हिस्ट्री असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे वेटेज दिसते. म्हणजे आपण याला 8 विषयांमध्ये डिवाइड करू शकतो. हे दोन अशा प्रकारे. पण इथं आपण एकाच सेगमेंटमध्ये घेतलं. पॉलिटीचा जे वेटेज आहे 15 गुणांचं आहे, इकॉनॉमीला 15 गुणांचं आहे, याला 10 गुणांचं आणि याला 10 गुणांचं. सो अशा प्रकारे 50 गुण याला बनतायत. म्हणजे लक्षात घ्या, याला 2 ठिकाणी डिवाइड केलं आपण, हे अनिवार्य विषय आणि हे इतर विषय. मग सर आम्ही अभ्यास करतोय, अभ्यासाचा प्रॉपर वे काय असला पाहिजे. आम्ही कोचिंग केलाय, पण काय होतं माहितीये का, कोचिंग करत असताना बऱ्याचदा एखादा विषय एखादा तुम्हाला व्यवस्थित समजलेला नसतो. आणि आता तुमच्याकडे परीक्षेला आहे, समजा 1 मार्च पासून तुम्ही स्टार्ट करताय. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे, ऑगस्ट आहे, या ऑगस्ट पर्यंत आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा 6 महिन्यात. ठीक आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यात आपल्याला रिव्हिजनला वेळ द्यायचा आहे. सो 6 महिन्याची परफेक्ट स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे अभ्यासाची. म्हणजे इथून तुमच्याकडे जे उर्वरित दिवस आहे, ठीक आहे, न्यू स्लाइडवर घेतोय, व्यवस्थित समजून घ्या. उर्वरित जे दिवस आहे, या उर्वरित दिवसाला तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करायला हवं. तर तुमच्याकडे आहेत ते म्हणजे 180 डेज, ते म्हणजे अभ्यासासाठी.
ठीक आहे. 180 डेज हे येत आहे तुमच्या अभ्यासासाठी आणि तुमच्याकडे उरलेले 90 दिवस जे असतील, हे 90 दिवस आपण देतोय रिव्हिजनसाठी. सो अशा प्रकारे इथून तुम्ही बांधणी करून अभ्यासाला सुरुवात करायला काही हरकत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सर येस आम्हाला ना यासाठी अशी प्रॉपर मेंटरशिप पाहिजे जशी तुम्ही गट क साठी आणि पुढच्या परीक्षेसाठी घेतली तशी आम्हाला प्रॉपर पाहिजे तर ते आपल्याला निश्चय 2.0 ही बॅच लॉन्च करायला काही एक हरकत नाही. जर तुमची नीड असेल तर तुम्ही मला अकॅडमीच्या नंबरवर किंवा मेसेजमध्ये कळवू शकता. तर बघा आता या 180 दिवसात तुम्ही अभ्यासाचं प्रॉपर नियोजन कसं करायला पाहिजे यावर बोलूया सर्वात पहिले. तर लक्षात घ्यायचं अभ्यास करत असताना सर्वात पहिले तुमचं जे बायबल असलं पाहिजे तो असला पाहिजे तुमचा सिलेबस. सिलेबस हा तुमचा आधार असला पाहिजे आणि या सिलेबसनुसार तुम्ही तुमचा काय करायचं तुमचे दोन प्रकारचे विषय निवडायचे. एक विषय की जे तुमचे डिअर डार्लिंग सब्जेक्ट आहे. मी अशा विषयांना डिअर डार्लिंग सब्जेक्ट म्हणतो. म्हणजे डिअर डार्लिंग सब्जेक्ट कसे असतात की जे तुम्हाला हमखास मार्क्स देतात, जे परीक्षेत मदत करतात. आणि एक दुसरे विषय असतात की हे विषय तुम्हाला अवघड जातात, जड जातात असे विषय. मग काय करायचं माहितीये का कोणत्याही विद्यार्थ्यांचा तुम्ही बघा 4 विषय तुमच्या या झोनमध्ये असतात. 4 विषय या झोनमध्ये असतात आणि 3 विषय या झोनमध्ये असतात. तो तुम्ही झोन ओळखला पाहिजे. म्हणजे यासाठी तुम्हाला एक इम्पॉर्टंट असतं त्याला म्हणतात स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस काय असतं? याला म्हणतात तुमच्या स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. तुमच्या स्ट्रेंथ मोजा कोणते विषय आहेत. फॉर एक्झाम्पल पॉलिटी, जिओ, इकॉनॉमी असे तुमचे करंट असतील. असे तुमचे स्ट्रेंथ आहे. तुमच्या विकनेसेस ओळखा की सर मला रिझनिंग मॅथ येत नाही, तो मार्क्सच देत नाही. तो मार्क्स देत नाही म्हणूनच माझा रिझल्ट येत नाही. असे कितीतरी विद्यार्थी आहेत. अपॉर्च्युनिटी काय आहेत की येत्या वर्षात तुमच्याकडे 2 एक्स्ट्राचे एक्झामिनेशन सॉरी एक्झामिनेशन्स आहेत आणि थ्रेट्स हे आहेत की तुम्ही जर त्या विषयाला आजही वेटेज देत नसाल तर तुम्ही स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेताय अशी कंडिशन होते. मग अभ्यास कसा करायचा? तर बघा डेली ना मी असं म्हणेल मी या विचाराचा आहे. मी पोरांना जेव्हा शेड्यूल तयार करून देतो ना तेव्हा त्यांना सांगत असतो की बाळांनो बघा कसं आहे तुम्हाला अभ्यास जो आहे ना हा पूर्ण वेळ 12-12, 14-14 तास अभ्यास करायचा नाही. तुम्हाला अभ्यास जो करायचा आहे घड्याळी तासानुसार 8 तास. तुम्ही किती तास अभ्यासिकेत बसता हे इम्पॉर्टंट नाही. महत्वाचं हे आहे की तुम्ही अभ्यासिकेत अभ्यास करता किती वेळ. तुम्ही एखाद्या दिवशी ना अभ्यासिकेत जा. डेलीच जाता. गेल्यानंतर फक्त मोजा की सर हे आमच्या अभ्यासाचे तास आहे. मी सकाळी 8ला अभ्यासिकेत एंटर होतो, रात्री 9ला निघतो. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 13 तास अभ्यास करता. पण तिथला टाइमपासचा वेळ, जेवणाचा वेळ, चहाच्या टपरीवरचा वेळ हे सगळे काउंट करा. आणि मग मोजा तुमचे अभ्यासाचे तास जे असतील ना हे हार्डली 6-7 तास झाले असतील. म्हणून आपल्याला काय करायचं आहे 8 तास प्रॉपर अभ्यास करायचा. मग 8 तास प्रॉपर अभ्यास कसा करायचा? तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगेन रिझनिंग मॅथ याला ना तुम्ही 2 तास द्या डेली. बघा मी तुम्हाला 180 दिवसाचे स्ट्रॅटेजी सांगतोय आणि 180 दिवसामध्ये जे तुम्हाला डेली सब्जेक्ट घ्यायचे आहेत त्या डेली सब्जेक्ट बद्दल आपण बोलूया. ठीक आहे. काय करायचं सुरुवातीचे 90 दिवस. ठीक आहे. सुरुवातीचे 90 दिवस. या 90 दिवस तुम्हाला मॅथ्स द्यायचे आहे डेली 2 तास प्रमाणे आणि 90 दिवस रिझनिंगला द्यायचे आहे. मी तुम्हाला सांगेल पहिले मॅथ्स करून घ्या मग रिझनिंग करा. कारण की मॅथ्सनं तुमच्या ॲबिलिटीज इम्प्रूव्ह होतात आणि रिझनिंगसाठी उपयोग होतो. सो इथून 180 दिवस प्रॉपर डेली 2 तास. नसेल येत तर बऱ्याच सारे एज्युकेटर आहेत महाराष्ट्रामध्ये खूप चांगले चांगले लोक आहेत. त्यांच्या बॅचेस करा. ते मस्ट आहे. तुम्ही जर म्हणत असाल सर 1000-1500 रुपये जातात असं नसतं बाळांनो. 1000-1500 जातात ना पण तो रिझल्टही येत नाही हेही तितकं महत्वाचं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सायन्स. सायन्स बघा तुम्हाला डेली 2 तास वाचायचे आहेत आणि डेली 2 तास आणि हे पूर्ण 180 दिवस. मग या 180 दिवसाचं डिवायडेशन कसं करायचं तुम्ही तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करा या 180 दिवसामध्ये जे 90 दिवस आहे हे 90 दिवस प्रॉपर ठीक आहे तुम्ही काय करा बायोला द्या आणि हायजीनला द्या म्हणजे आहारशास्त्राला द्या. कारण की याचा वेटेज ना हा प्री मेन्स दोन्ही ठिकाणी जास्त आहे. त्यानंतर उरलेले जे 90 दिवस आहे या 90 दिवसांमध्ये काय करायचं तुम्ही अभ्यासाचं 45 दिवसाचं नियोजन करायचं आणि 45 दिवस असं नियोजन करायचं उरलेलं आहे. हे 45 दिवसात तुम्ही फिजिक्स करून घ्या. ठीक आहे आणि या 45 दिवसात तुम्ही काय करून घ्या केमिस्ट्री करून घ्या. सो असं जर केलं ना तर प्रॉपर होतं. पण एक लक्षात ठेवायचं यासाठी खूप डिसिप्लिन वेनं अभ्यास करावा लागतं. एकही दिवस तुमचा मिसिंग असता कामा नये हे काळजी घ्यावी लागते. आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे सायन्ससाठी स्टेट बोर्ड पहिले वाचायचे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्टेट बोर्ड कसे वाचायचे असतात? जसं वनस्पतीचं वर्गीकरण आहे. वनस्पतीचं वर्गीकरण तुम्हाला 8वीच्या पुस्तकात 9वीच्या पुस्तकात दिलं आहे. तर सर्वात पहिले 8वीच्या पुस्तकात वनस्पती वर्गीकरण वाचायचं.
मग 9वीच्या पुस्तकात वाचायचं आणि मग रेफरन्स बुकमध्ये वाचायचं. जे रेफरन्स बुक तुम्ही यूज करत असाल त्यामध्ये. ठीक आहे. उष्णता टॉपिक आहे. हीट नावाचा टॉपिक आहे. 8वीला आहे, 9वीला आहे, 10वीला आहे. थोडा थोडा सेगमेंट करून. तर तो वाचायचा नंतर रेफरन्स मधून, म्हणजे तुमच्या बेसिक्स कव्हर झाले असतील, तुम्ही वर्क करायला तयार असाल. ठीक आहे. आणि त्यानंतर करंट अफेअर जे आहे, मी या करंट अफेअर बद्दल असं बोलेल की करंट बद्दल काय करायचं तुम्ही त्या ठिकाणी डेली फक्त 30 मिनिटं वेळ द्या. डेली 30 मिनिट. आणि काय करायचं, मॅगझिन वाचा. दररोजच्या 2-2, 4-4 बातम्या वाचा. रिपीटेड त्याच त्या बोलत राहा कुणाशी. सो असं जर केलं ना, तर ऑलमोस्ट 180 डेज मध्ये तुमचा ऑलमोस्ट सगळा सिलेबस वाचून झालेला असेल. आणि सर्वात महत्वाचं, अभ्यासामध्ये हे 2-2 तासाचं शेड्यूल कसं करायचं असतं बघा. आपण याला किती दिले, 4 तास दिले, याला अर्धा तास दिला. कधी कधी असं होईल तुमच्या रिझनिंगला अर्धा तास जास्त लागेल, मग आपण असं समजू की हे तुमचं 5 तासाचं शेड्यूल आहे. किती तासाचं आहे, 5 तास. ठीक आहे, कळालं. आता 5 तासामध्ये प्रॉपर हा तुमचा रिडिंगचा वेळ असेल. हा काय असेल, हा तुमचा रिडिंगचा वेळ असेल. मग आता रिडिंगचा वेळ जर 5 तास असेल तर मग कसं करायचं, व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिले एक, ज्याला म्हणतात, एक टेक्निक राहते. ठीक आहे, ज्याला म्हणतात PDT, पोमोडोरो टेक्निक. हे पोमोडोरो टेक्निक काय असते समजून घ्या अभ्यासाची. ही फार सायंटिफिक पद्धत आहे. आपला जो मेंदू असतो ना, ठीक आहे, या ब्रेनला ना लॅबमध्ये गोष्टी ऍब्झॉर्व करणं म्हणजे अडॉप्ट करणं फार सोपी जातं. काय करायचं, सर्वात पहिले 25 मिनिट रीड करायचं. व्यवस्थित लक्ष द्या. 25 मिनिट पहिले रीड करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा टॉपिक वाचताय, फॉर एक्झाम्पल घटनेची निर्मिती. 25 मिनिटं वाचताय. 25 मिनिटांनंतर डोळे मिटायचे. डोळे मिटून 25 मिनिटं ते रिकॉल करायचं. यस, मी वाचलंय. संविधान सभेची स्थापना ही कॅबिनेट मिशननुसार झाली. कॅबिनेट मिशनने सांगितलं होतं की 10 लाखामागे एक सदस्य असावा. कॅबिनेट मिशनमध्ये हे लोक होते. इतकी संख्या सांगितली, असं रिकॉल करायचं. म्हणजे 25 मिनिटं रिडिंग केलं की 5 मिनिटं काय करायचं माहितीये का, रिकॉल करायचं. ओके, कळा. म्हणजे काय होईल माहितीये का, जे तुम्ही वाचलं ना ते आता रिकॉल झालं. परत 25 मिनिट रीड. ओके, रीड करायचं. आणखी 25 मिनिटात जे वाचलं त्याला 5 मिनिटं रिकॉल करायचं. कळालं का. अजून काय करायचं, अजून 25 मिनिटं रीड करायचं. अजून वाचलेला 5 मिनिट रिकॉल करायचं. ठीक आहे, ह्या ज्या पद्धती आहेत ना, हे पोरांद्वारे बऱ्याचदा वापरले जातात. ठीक आहे, आणि परत 25 मिनिटं रीड करायचं. ठीक आहे, आणि परत 5 मिनिटं रिकॉल करायचं. तुम्ही बघा, ही टेक्निक तुम्ही यूज करा आणि मला काही दिवसानंतर सांगा, सर ह्या गोष्टी अप्लाय होतात की नाही होत. होतात. म्हणजे 25-25 मिनिटाचे 4 लॅब, जे तुमचा 100 मिनिटं रिडिंग करतात आणि 2 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं तुम्हाला काय करतात, रिकॉल सुद्धा करून देतात. हे असा ह्या म्हणून अभ्यासाचा जो टाइम असतो आपण 2 तास घेतो. कळालं इथपर्यंत. आता बघा, सर्वात पहिले तुम्ही काय केलंय, 2 तास रिडिंग केलंय. 2 तास काय केलं, रिझनिंग मॅथ केलं. 2 तास सायन्स केलं. ठीक आहे, सायन्स मधले कोणते वाचायचे कोणते नाही वाचायचे, एक सायन्सची स्टेट बोर्डची आपण सिरीजच चालू करून देऊ. ठीक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही काय केलं, 30 मिनिटं जी आहेत ही करंट अफेअरला, पण डेली बरं. डेली तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागेल. आता जेव्हा मी निश्चय बॅच पोरांसाठी चालू केली, ती मेंटरशिप, त्यामध्ये मी डेली त्यांना अभ्यास करायलाच लावतो. त्यांना अभ्यास करावाच लागतो, कारण की सायंकाळी दररोज टेस्ट असते. टेस्ट अशा टॉपिकवर असते. त्यानंतर मी दर आठवड्याला, दर संडेला करंटची टेस्ट घेतो. का घेतो, कारण की त्यांनी वाचलं की नाही हे त्यांना कळेल. आणि विशेष म्हणजे 7व्या दिवशी त्यांना सर्व फीडबॅक पाठवावे लागतात. एवढे टार्गेट कंप्लीट झाले, एवढ्या टेस्ट सॉल्व्ह केल्या, या टेस्टमध्ये इतके मार्क्स मिळाले, इतके अटेम्प्ट केले, आणि अनसॉल्व क्वेश्चन किती होते आणि अक्युरसी किती होती, सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून करून घेतो, म्हणजे डिसिप्लिन वे मध्ये. आणि हे झालं की 4 तास 4.5 तास असे आपले गेले. 5 तास गेले समजू. 1 तास PYQ सॉल्विंग. सो आता तुम्हाला हे जे वाचलं याचे PYQ सॉल्विंग करायचे. आता PYQ आहेच कुठे मला सांगा. PYQ इथं असतील रिझनिंग मध्ये, मॅथ्स मध्ये. PYQ सायन्स मध्ये असतील. आणि सायन्स मध्ये असं नाही की 100-200 PYQ आहेत. 10-20, 5-10 PYQ असतात. मॅथ्स मध्ये PYQ असतात. तसं एक चॅप्टर तुमचा 5-5, 6-6 दिवस चालते. मग एका दिवसात सगळे प्रश्न सोडवायचेच नाहीत. आणि करंट मध्ये तर PYQ नाहीच. सो एका तासात तुमचे PYQ सुद्धा होतात. हे झालं पहिलं. कळालं, कोणत्या पद्धतीने वाचावं, कसं वाचावं हे सांगितलं. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की आता ह्या सर हे अनिवार्य विषयाबद्दल तुम्ही सांगितलंय. आता इतर विषय कसे वाचायचे याबद्दल तुम्ही बोलले नाही. तर बघा, लक्ष द्या. इतर विषयाचे कॉम्बिनेशन करायचे. मी कॉम्बिनेशन कसं करेल माहितीये का, मी करेल पॉलिटी,
आणि पॉलिटी सोबत घेईल जिओग्राफी. ठीक आहे. पॉलिटी आणि जिओग्राफी याला म्हणेल GS1 चा ग्रुप. ठीक आहे. आणि GS2 चा एक ग्रुप तयार करेल. आणि या GS2 च्या ग्रुपमध्ये याला काय म्हणेल? ठीक आहे. याला इथे घेईल इको आणि इथं घेईल हिस्ट्री. इको आणि हिस्ट्री. आता हे का मी असं केलंय? कारण की हे विषय जे असतात ना, जिओ पॉलिटी, हे एकमेकांना कधी कधी ना म्हणजे समांतर असतात. आणि हे विषय एकमेकांना समांतर असतात. सो असं. सो त्यामुळे ना हे विषय सोबत सोबत वाचावे लागतात. मग काय करायचं? पॉलिटीला डेली 2 तास. ठीक आहे. आणि जिओला डेली फक्त 1 तास. सो असं हे 3 तासाचं नियोजन तुम्हाला करावं. ठीक आहे. हा ग्रुप घ्यायचा. किती दिवस घ्यायचा? हा ग्रुप घ्यायचा तुम्ही 2 महिने. ठीक आहे. आणि इथे 2 तास जिओ आणि 1 तास हा घ्यायचा हिस्ट्री. पण एक लक्षात ठेवायचं, जिओ करताना पहिले इंडियन जिओग्राफी करायची. ठीक आहे. जी किचकट आहे. ठीक आहे. इंडियन जिओग्राफीची किचकट आहे. तुम्हाला जर वाटत असेल जिओ पॉलिटी किंवा इतर विषयाच्या, तर बऱ्याच साऱ्या बॅचेस आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, ज्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतील. त्यानंतर नीती अकॅडमीच्या ऍपवर. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची जिओग्राफी करा. हिस्ट्री पण सेम. पहिले काय करा? इंडियन हिस्ट्री करा आणि त्यानंतर महाराष्ट्राची हिस्ट्री करा. सो अशा प्रकारे हे तुम्हाला करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये मेनली समाज सुधारकांचाच अभ्यास तुम्हाला करावा लागतो. म्हणजे मग आता लक्षात घ्यायचं, मग सर हे GS करायचे किती दिवस? तर हे GS करायचे 2 महिने, हे GS करायचे. ठीक आहे. आणि 2 महिने हे GS करायचे. म्हणजे बघा अभ्यासाचा शेड्यूल कसा बनला असेल तुमचा. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला लास्टला सांगतो, लास्टला म्हणजे याच्या त्यानंतर आपण बऱ्याच साऱ्या गोष्टीवर बोलणारच आहे. तर बघा तुम्ही काय केलं, तुम्ही डेली अभ्यासाचा शेड्यूल बघा कसं करताय. तुमच्याकडे आहेत 180 डेज. हे 180 डेजचं तुमचं आजपासूनचं टार्गेट आहे. ठीक आहे. ठीक आहे. प्रॉपर डिसिप्लिन वेनं. मग 180 डेजचं टार्गेट आहे, तर तुम्ही डेली काय करणार आहे? पहिल्या पहिल्या 2 महिन्यात काय स्ट्रॅटेजी असेल बघा. जो तुमचा मॅथ्स असेल हा सुरुवातीला आपण घेऊ 1 मार्च पासून. मॅथ्स असेल. त्यानंतर सायन्सचं जे म्हणतोय आपण बायो प्लस हायजीन आणि त्यानंतर करंट अफेअर हे आपण सोबत घेणार आहे. आणि हे जे आहे हे किती दिवस चालणार आहे? हे चालणार आहे तुमचं फर्स्ट 90 डेज. हा झाला पहिला लॅब. या 90 दिवसात माझा विषय शिकून झाला असेल, प्रॅक्टिस झाली असेल. कारण की या विषयाला सर्वात पहिले कन्सेप्ट, ॲक्युरसी, स्पीड पाहिजे असते, जो आला असेल. या विषयात कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली असेल आणि करंट अफेअर बऱ्यापैकी रीड झालं असेल. हे झालं फर्स्ट 90 डेज. मग सेकंड 90 डेज मध्ये आपण काय करू? मॅथच्या जागी घेऊ रिझनिंग. ठीक आहे. मॅथच्या जागी रिझनिंग घेतलंय. रिझनिंग त्यानंतर 45 दिवसामध्ये ते घेतोय पहिले फिजिक्स, नंतर घेतोय केमिस्ट्री. असं केमिस्ट्री. आणि हे जे विषय आहेत हे 2. आणि परत इथं करंट अफेअर तुमचा असणारच डेली 30 मिनिटं. मग हे झालं दुसऱ्या 90 दिवसाचं. म्हणजे इथं 90 डेज मध्ये काय झालं असेल? हे कम्प्लीट झालं असेल आणि हे कम्प्लीट झालं असेल. याला व्यवस्थित विभागून घ्या. पहिले कोणते टॉपिक वाचायचे, काय कसे वाचायचे, हे प्रॉपर विभागून घ्या. ठीक आहे. त्या मेंटरशिपमध्ये आपण प्रॉपर पद्धतीने करून घेऊ. ठीक आहे. आता बघा हे झालं इतकं, हे 180 डेज मध्ये. आता जेव्हा GS आपण चालवतोय, म्हणजे याला दिवसाचे किती तास द्यायचे आहेत? या विषयाला तुमचे दिवसाचे जाणार आहेत 6 तास. ठीक आहे. इथे पण किती तास जाणार आहे? 6 तास प्रॉपर. क्लिअर? आता 180 डेज मध्ये सुरुवातीला जे 60 दिवस आहेत, याच 180 डेज मध्ये सोबत सोबतच अभ्यास करतोय आपण. ठीक आहे. तर इथं काय होणार आहे? म्हणजे 180 डेज मध्येच आहे. इथं 2 तास घेणार आहे पॉलिटी. पॉलिटी. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत घेणार आहे जिओग्राफी. आणि या जिओमध्ये काय करणार आहे? सर्वात पहिले आपण 15 दिवस किंवा 20 दिवस इंडियन हिस्ट्री किंवा 30 दिवस इंडियन हिस्ट्री आणि 30 दिवस महाराष्ट्र असं. ठीक आहे. या प्रकारे ह्या पहिला ग्रुप घेणार आहे. हा ग्रुप असेल आपला 60 दिवसाचा. आणि 60 दिवसात हा कम्प्लीट झाला असेल. कारण की इथं पॉलिटी सोबत पंचायत राज पण करायचं आहे. जिओग्राफी सोबत महाराष्ट्र आणि भारत दोन्ही करायचं आहे. 60 दिवस झाले. मग हे 60 दिवस याला याला डेली 6 तास देतोय. याला डेली जे आहे याला डेली आपण 3 तास देतोय. म्हणजे असा 9 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे 5 विषय याची सोबत सोबत तयारी करावी लागेल. सर आम्हाला हे कळत नाही, एका दिवशी एक विषय, ती स्ट्रॅटेजी MPSC चालत नाही बाळांनो.
ती युपीएससी मध्ये चालते, कारण युपीएससी मध्ये काय राहतं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे, आपल्या फॅक्च्युअल डेटा आहे. सो फॅक्ट अभ्यासात असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, अशी स्ट्रॅटेजी करावी लागेल. मग फर्स्ट 60 दिवसात आपण हे कम्प्लीट करतोय. त्यानंतर मग आपण घेतोय इकॉनॉमी, ठीक आहे, आणि दुसरं घेतोय ते म्हणजे हिस्ट्री, इंडियन प्लस हे, ठीक आहे. याला तुम्ही ना 60 दिवस याला द्यायचे, म्हणजे 60 दिवसात हे कम्प्लीट करायचे. म्हणजे बघा, सायमल्टेनियस पहिल्या 60 दिवसात हे विषय कम्प्लीट झाले असतील, यातले 30 दिवस आणि यातले 30 दिवस, हे 60 दिवस हे कम्प्लीट झाले असतील, आणि मग उरलेले जे 60 दिवस आहेत, बघा हे 60 झाले आणि याच्यासोबत जे 60 आहेत, या 60 मध्ये आपण काय करणार आहे, इथं बघा काय करणार आहे, इथं सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे परत पॉलिटी घेणार आहे आणि इथं परत इकॉनॉमी घेणार आहे, असं 60 दिवस. म्हणजे इथं काय झालं असेल माहितीये का, तुमचं 180 डेज मध्ये, लक्षात घ्या, 180 डेज मध्ये डेली 9 तास आपण अभ्यास करतोय. 3 तास 6 तास या 3 विषयाचा अभ्यास, मग या विषयाचा, हे संपल्यानंतर या विषयाचा अभ्यास आणि या विषयाचा अभ्यास, असा अभ्यास करतोय. आता झालं काय असेल, तुमचं 180 दिवसानंतर हे 3 विषय स्ट्रॉंग झाले असतील, म्हणजे 50 मार्कचा प्रॉपर अभ्यास झाला असेल. हे विषय पूर्ण वाचून झाले असतील, या विषयाला हा 15 मार्क्स, हा 15 मार्क्स, याला प्रॉपर रिव्हिजन झाली असेल. मग आता 180 डेज मध्ये प्रॉपर विथ विथ स्टेट बोर्ड. मग सर स्टेट बोर्ड कशाला वाचायचे, कोणत्या विषयासाठी, तर बघा लक्षात घ्या, सर्वात पहिले तर जिओग्राफीसाठी स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही. बाळांनो मी परत सांगतोय, जिओग्राफीसाठी स्टेट बोर्ड वाचू नका, काही गरज नाही. फिजिकल जिओग्राफी कुठे आहे अभ्यासात. सो त्यामुळे ना स्टेट बोर्ड हे तुम्हाला कशासाठी वाचायची गरज नाही, ती म्हणजे ठीक आहे, स्टेट बोर्ड हे जिओग्राफीसाठी वाचायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला वाचावे लागते सायन्स. सायन्सचे काय करा, 8, 9, 10चे वाचा, आणि जे कार्यकर्ते सायन्सवाले आहे त्यांनी 9वी, 10वी, 11वी, 12वी वाचा. ठीक आहे, आपले कार्यकर्ते आर्ट कॉमर्सवाले 8, 9, 10 वाचा. ठीक आहे. दुसरं, सर पॉलिटीसाठी वाचायची गरज आहे का, तर नाही. 11वीचं पुस्तक एक वाचलं, तेही 2-4 समोरचे चॅप्टर वाचले तर मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. त्यानंतर इकोसाठी वाचायची गरज आहे का, तर यस, इकोसाठी 11वी 12वीचे काही चॅप्टर वाचणं इम्पॉर्टंट आहे. याच्या व्यतिरिक्त कुठेही काहीही वाचू नका, बाकी स्टेट बोर्डची गरज नाही. आणि हिस्ट्री जी आहे, ठीक आहे, हिस्ट्री, या हिस्ट्रीमध्ये आपण स्ट्रॉंग रेफरन्स बुक वाचतोय, त्याच्यामुळे गरज नाही. तुम्हाला फक्त 11वीचं जे ओल्ड स्टेट बोर्ड आहे, ते ओल्ड स्टेट बोर्ड तेवढंच वाचायचं तुम्हाला. कळतंय का. सो असे हे महत्वाचे मुद्दे तुम्हाला दिसून येतात. मग हे झालं 180 दिवसाचं. 180 दिवसामध्ये हे पण वाचून होईल आपलं. मी टार्गेट जेव्हा देईल ना तुम्हाला, हे प्रॉपर पद्धतीने देईलच. तुम्हाला सांगेल की आज सायन्समध्ये हे वाचायचं, हायजीन इथून वाचायचं, आणि तिसऱ्या दिवशी इथून वाचायचं, असं. सो ही झाली स्ट्रॅटेजी. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे 180 डेज झाले की त्याच्यानंतर आपण समजू की आपल्याकडे 60च दिवस आहेत. कशाला 90 दिवस, असं समजू 60च दिवस आहे. आता 60 दिवस जे आहेत, या 60 दिवसात आपल्याला काय करायचं आहे, डेली 10 तास, कारण की अभ्यासाच्या कालावधीत डेली 10 तास अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. या 10 तासामध्ये आपण काय करू, 60 दिवसामध्ये या 60 दिवसाचं नियोजन करू, 30 डेज 30 डेज. पहिले 30 दिवस आणि दुसरे 30 दिवस, यामध्ये आपला सिलेबस कट टू कट पूर्ण कव्हर झाला असेल विथ PYQ सॉल्विंग. टेक माय वर्ड, तुम्ही माझ्या पद्धतीने अभ्यास कराल तर तुमचा पूर्णतः अभ्यास झाला असेल, लाईन टू लाईन. मग या 30 दिवसामध्ये आपण मॅथ्सला प्रॉपर रिव्हिजन देऊ. ठीक आहे, या 30 दिवसामध्ये रिझनिंगला आपण प्रॉपर रिव्हिजन देऊ. या 30 दिवसामध्ये आपण बायो आणि हायजीनला प्रॉपर काय देऊ, रिव्हिजन देऊ. या 30 दिवसामध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीला प्रॉपर रिव्हिजन देऊ. ठीक आहे, समजलं. त्यानंतर या 30 दिवसामध्ये आपण इथे पॉलिटीला प्रॉपर रिव्हिजन देऊ, इथे आपण इकोला प्रॉपर रिव्हिजन देऊ, इथे जिओग्राफीला प्रॉपर रिव्हिजन देऊ. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुमची जी असेल ना ती महाराष्ट्राच्या हिस्ट्रीला प्रॉपर रिव्हिजन देऊ. कळालंय. आणि करंट अफेअर हा नेहमीच आहे, सदैव करंट अफेअर घ्यायचंच आहे. म्हणजे काय होईल माहितीये का, की ऍट द एंड तुमच्या विषयाला प्रॉपर वर 2 रिव्हिजन झाल्या आणि इथं स्पीडअप झालंय परीक्षेच्या. आणि हे 60 दिवस झाल्यानंतर मग परीक्षेला जे शेवटचे 10, 15, 20 दिवस राहतात, या 15 डेज मध्ये आपण काय करणार आहे, एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेणार आहे. तुम्हाला माहित आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन मध्ये काय असतात, बरेच सारे सेमिनार असतात, 1 डे सेमिनार असतात महाराष्ट्रामध्ये, ते असतील. म्हणजे हे तुमचं प्रॉपर रिव्हिजन आहे, नियोजन आहे तुमच्या अभ्यासाचं.
या पद्धतीनं नियोजन करण्यासाठी दररोज तुमच्या सीट तयार असल्या पाहिजे, प्रॉपर सीट तयार असल्या पाहिजे. येस, मला हे टॉपिक वाचायचे आज, इतकं वाचायचं आहे, प्रॉपर टिक केलं पाहिजे. मेंटरशिपमध्ये आपण तेच करतो. तुम्हाला शीट दिल्या की पोरांना दररोज टिक करायला लावतो की सरांनी इतके टॉपिक दिले होते, मी माझे कंप्लीट केले का. सो अशा पद्धतीनं तुमच्या अभ्यासाला एक वे मिळतोय. ठीक आहे. आता बघा, अभ्यास करत असताना नेहमी काय करायचं, पीवायक्यू सॉल्व्ह करायचीच. ठीक आहे. पीवायक्यू सॉल्व्हिंग मध्ये वेळ गेला तर चालेल, जाऊ द्या, पण ना अभ्यासाची प्रॉपर नियोजन करा. आता सर, मग रेफरन्स बुक कोणते वाचायचे? तर रेफरन्स बुक बद्दल मी फारसं बोलणार नाही. तुमच्याकडे ऑलरेडी रेफरन्स बुक आहेत. जसं की बरेच सारे मुलं येतात, सर आम्हाला प्रॉपर रेफरन्स बुक सांगा. मी तुम्हाला सांगेल, पॉलिटीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. का कोळंबे सरांचं पुस्तक वाचा? तर एमपीएससीची जी डिमांड आहे ती पुस्तक फुलफिलमेंट करते. तुम्ही बघा, कोणी अभ्यास करणार असेल तर तुम्हाला तेच सांगेल. ठीक आहे. त्यानंतर इको आहे, या इकोसाठी तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. ठीक आहे. काही मुद्दे जे आहेत ना, काही मुद्दे हे तुमचे करंट अफेअरमध्ये कम्प्लीट होतात, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येते. देसले सरांचं पुस्तक वाचत असाल तर तेही गो थ्रू, पण ना कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी वाचावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही करंट अफेअरसाठी मी बेस्ट रिलायबल सोर्स सांगेल बेटा, सिम्प्लिफाईड. कारण की मी खूप साऱ्या पुस्तकातून शिकवलंय आजपर्यंत. मी स्वतः विषय 4-5 पुस्तकांत शिकवतो, पण सिम्प्लिफाईड सारखा रिलायबल मला सोर्स कोणताही मिळाला नाही. ठीक आहे. त्यानंतर जो भूगोल आहे, या भूगोलासाठी काय करायचं, भूगोलासाठी तुम्ही एक कपिल पवार सरांचं पुस्तक येतं. ठीक आहे. कपिल पवार सरांचं पुस्तक येतं, भगीरथ प्रकाशनाचं ते, किंवा तुम्ही जर आतापर्यंत दीपस्तंभ यूज करत असाल तर ते, नाही तर मग तुम्ही सौदी सरांचं यूज करत असाल तर ते. मी तुम्हाला 3 पैकी कोणतं एक सांगेल, पण माझ्या हाती आलेलं आतापर्यंत सर्वात बेस्ट पुस्तक हे होतं. ठीक आहे. त्यानंतर हे झालं महाराष्ट्राच्या भूगोलासाठी. जर तुम्ही इंडियन जिओग्राफीसाठी मी जेव्हा टार्गेट देतो ना, तुम्ही बघा, जे जे माझे निश्चयचे टार्गेट कंप्लीट करतायत त्यांना हेच पुस्तकं सांगतो, बरं असं नाही की तुम्हाला वेगळं सांगतोय म्हणून. जेव्हा इंडियन म्हणजे ते तुम्ही बघताय, तर मी यासाठी बेस्ट रिकमेंडेशन करतो कपिल पवार सरांचं पुस्तक. ते जर नसेल तर मी सांगेल स्टेप अपचं बुक, पण 2 पैकी एकच वापरा. स्टेप अप प्रकाश म्हणजे स्टेप अप आहे ना सरांचे क्लासेस, स्टेप अप अकॅडमी, तिचं एक बुक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे, शॉर्ट बट स्वीट. तिथून तुमचं ते बऱ्यापैकी कव्हर अप होतंय. त्यानंतर सर्वात महत्वाचं की जिओ झालंय, महाराष्ट्राच्या हिस्ट्रीसाठी काय करायचं म्हणजे इतिहासासाठी. तर बघा, इतिहासासाठी मी रिकमेंडेशन देईल महाराष्ट्रासाठी कोणतंही एक समाज सुधारकचं पुस्तक घ्या. काय करा, कोणतंही एक समाज सुधारकचं पुस्तक घ्या. आणि जे महाराष्ट्राचा म्हणजे इंडियन हिस्ट्री आहे, इंडियन हिस्ट्री, या इंडियन हिस्ट्रीसाठी काय करा, कोळंबे सरांचं पुस्तक येतंय, ते बेस्ट आहे. ते जर नसेल तुम्ही महाजन सरांचं पुस्तक वापरत असाल तर ते वापरा. सो ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळालं का तुम्हाला? ठीक आहे. सो अशा पद्धतीनं बघा इथे. आता सायन्ससाठी काय वापरायचं तुम्ही तुम्हाला सांगितलं, सायन्ससाठी मस्ट आहेत स्टेट बोर्ड. आता गेलेल्या परीक्षेमध्ये तुम्ही स्टेट बोर्डवर प्रश्न बघा, तुम्हाला दिसेल. सो सायन्ससाठी तुम्ही स्टेट बोर्ड वाचा. आणि बघा, स्टेट बोर्ड सोबत जर तुम्ही एकतर भस्के सरांचं पुस्तक असेल ते वाचा, किंवा मी तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी कोलते सरांचं, कारण की कोलते सरांच्या पुस्तकात फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पोर्शन खूपच सुंदर पद्धतीने सरांनी एक्सप्लेन केलाय. ठीक आहे. नेक्स्ट लेवल. त्यानंतर तुम्ही पंचायत राज वाचताय, पंचायत राजसाठी वेगळं काही वाचायची गरज नाही. माझ्या नोट्स जरी वाचल्या हँड रिटन, ठीक आहे, तर त्या नोट्स जरी वाचल्या तरीही तुमच्यासाठी मोर दॅन इनफ आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे ना तुम्ही या विषयाला कम्प्लिटेशन कळेल. आणि रिझनिंग मॅथ जे आहे, या रिझनिंग मॅथ साठी तुम्ही मार्केटमध्ये असणारं कोणतंही बुक, फक्त एक लक्षात ठेवायचं, बुक तेच वापरायचं की ज्या पुस्तकांमध्ये आयोगाचे पीवायक्यू आहे, त्याचे ऍस्पेक्ट आहे. जसं की ढवळे सरांचं पुस्तक आहे किंवा बऱ्याच साऱ्या लोकांचं पुस्तक आहे, पण ते अरगळे सरांचं पुस्तक आहे, कोणतंही, फक्त त्या पुस्तकामध्ये आयोगाचे एज अँड कॉर्नर कम्प्लिटेशन झालं, फुलफिलमेंट झालं पाहिजे, एवढी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. समजलं का? म्हणजे अभ्यासाचं जे नियोजन तुम्हाला सांगितलंय, हे तुम्हाला ब्रेक करायचं आहे की जीएस ला 60-60-60 प्लस 60. त्यानंतर हे 180 दिवस हा कंटिन्यू स्टडी. दिवसाचे टार्गेट संपून घ्यायचे, समजून घ्यायचे की मला हे वाचायचं आहे, या टॉपिक मधलं एवढंच वाचायचं आहे. शांततेत अभ्यास करायचा आहे, शांततेत क्रांती करण्याचा आपल्याला करायचा आहे. आता पीवायक्यू सॉल्व्हिंगला काय महत्व आहे हे तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, यापूर्वी म्हणजे सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ऍप स्टोअरवर नीती अकॅडमीचं ऍप तुम्हाला मिळेल, ते जे तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे आपले बरेच सारे कोर्सेस, मेंटरशिप बॅचेस आणि बऱ्याच साऱ्या नोट्स तुमच्यासाठी प्रोव्हाइड केल्या आहेत. तर पीवायक्यूचं जे महत्व आहे याच्यावर आपण बोलतोय. पीवायक्यू साठी कोणतंही पुस्तक असेल मार्केटमध्ये जे पीवायक्यू साठी येतं ते वाचा.
काय करा ते करा. आणि ते सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की जोपर्यंत तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुमच्या परीक्षेत अटेम्प्टच येणार नाही. म्हणून तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्हिंगची सवय आत्तापासून पाहिजे. आणि पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना हे झालं ते, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कोणती तरी एक टेस्ट सिरीज लावा. महाराष्ट्रात बरेच साऱ्या लोकांच्या टेस्ट सिरीज चालतात, ठीक आहे. मग त्या टेस्ट सिरीज लावा आणि आयोगाचे 2017 पासून तर 2024 पर्यंतचे सर्व पेपर्स हे तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. कारण की त्याशिवाय जोपर्यंत तुम्ही आयोगाचे पेपर्स आणि कोणत्या तरी अकॅडमीची टेस्ट सिरीज जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत मग तुमचे ते एज कॉर्नर कम्प्लीट होणार नाही. येस. आता बरेच सारे लोक म्हणतील की सर, इथं आम्ही अभ्यास करत असताना तुम्ही आम्हाला मेन्सची स्ट्रॅटेजी सांगितलीच नाही. बरेच सारे लोक बोलतात की सर मेन्स करायला हवेत. तर मी तुम्हाला एक सांगतोय, मेन्समध्ये तुमचा ऑलमोस्ट मेन्स कव्हरअप झाली सर्व जीएस. मग तुम्हाला रिझनिंग मॅथ्स मेन्सला आहे, तुम्हाला इक्वालिटी मेन्सला आहे, तुम्हाला सगळे विषय मेन्सला आहेत, फक्त इंग्लिश मराठी वगळता. मी तर तुम्हाला एक सजेशन देईन की तुम्ही असं करू शकता, ठीक आहे, की जर तुम्हाला वाटत असेल की मेन्सचा अभ्यास पूर्वी करावा, तर मी तुम्हाला सांगेल लँग्वेज जर तुम्हाला करायची असेल ना, तर पहिले 180 दिवस काय करून घ्या, प्रिलिमचा अभ्यास करून घ्या, ठीक आहे, प्रिलिमचा. आणि त्याच्यानंतर जे 30 दिवस तुम्हाला 60 दिवस मिळतात 2 महिने, त्यामध्ये मग लँग्वेज करा. कारण की लँग्वेज जर तुम्ही आत्ता केल्या, या मार्चमध्ये गेल्या, मार्च एप्रिल मे, तर तुमची मेन्स ही तुम्हाला पुढच्या मार्चला द्यायची आहे. एका वर्षात तुम्हाला त्याचा विसर पडला असेल, म्हणजे परत मग तुम्हाला बॅचेस करावे लागतील. त्यापेक्षा मी सांगेल की इन्स्टंट मेमरीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी ते तुम्ही शेवटी जरी केले ना, तरीही तुमचे ते बेस्ट राहतात. कळालं का? सो अशा पद्धतीनं ज्या ज्या विषयाचे प्रॉब्लेम आहेत त्या त्या विषयाच्या त्या त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून, मी अमुक तमुक व्यक्तीचं नाव सांगणार नाही, पण त्या त्या विषयाच्या त्या त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून तुम्ही ते काय करू शकता, कम्प्लीट करून घेऊ शकता. ते अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या मार्केटमध्ये रिव्हिजन नोट्स आहेत. मी तुम्हाला सांगतोय की मार्केटमध्ये आज अशा बऱ्याच साऱ्या रिव्हिजन नोट्स आल्या, त्या रिव्हिजनसाठी कामी पडतात इन्स्टंट. आता जसं की हे सरांचं पुस्तक आहे, ठीक आहे. सरांनी काय केलंय, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन हे रिव्हिजन नोट्स दिली आहे. ही नोट्स जर तुम्ही वाचली ना, तर तुम्हाला प्रॉपर परीक्षेचा क्रक्स दिसतोय. सरांची इकोची नोट्स आहे, सरांची पॉलिटीची नोट्स आहे. सो असं असं बरेच सारे मटेरियल असतं इन्स्टंट. पण एक लक्षात ठेवायचं, बुक्स महाराष्ट्रात तेच वाचायचे जे ऑथेंटिक बुक्स आहेत. तुम्ही बुक्स ना कव्हर वरून सिलेक्ट करता, बुक्स कव्हर वरून सिलेक्ट करायचे नसतात, बुक्स ऑथरच्या ऑथेंटिसिटीवरून सिलेक्ट करायचे असतात. महाराष्ट्रात बरेच सारे कार्यकर्ते असे आहेत की जे कार्यकर्ते काय करतात माहितीये का, की केवळ ते बुक्स आणण्याचा प्रयत्न करतात, पण काय असतं ओरिजिनल मटेरियल, ठीक आहे, हे ओरिजिनल राहतं शेवटी. त्याच्या मागे प्रचंड परिश्रम असतात किंवा त्यामागे बऱ्याच सारे रेफरन्स असतात, ऑथेंटिसिटी असते, ती सर्वात इम्पॉर्टंट. म्हणून कोणत्याही पुस्तकाच्या मागे लागू नका. कारण की कोणत्या पुस्तकात जर चुकीचा डेटा असेल ना, तर मग आपले अटेम्प्ट पण चुकीचे होतात आणि रिझल्ट जायला 0.025 हा सुद्धा पुरेसा असू शकतो, लक्षात घ्यायचं. सो या पद्धतीने ना तुम्ही परीक्षेला काय करू शकता, मॅनेज करू शकता. रेफरन्स बुक तुम्हाला सांगितलंय, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं सांगितलंय, तुम्हाला मेंटरशिप बद्दल सांगितलंय की जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मेंटरशिप घ्यायलाही काही हरकत नाही. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा म्हणजे पीवायक्यूचा काय रोल असतो, पीवायक्यू कुठून सॉल्व्ह करायचे याबद्दलही बोललोय. अभ्यासाचे प्रॉपर जे आहे, ठीक आहे. आपण काय बघितलं, पीडीटी पद्धत बघितली, ती पद्धत तुम्हाला सांगितली. याच्याही व्यतिरिक्त बोलण्यात काही मुद्दे जर राहिले असतील तर ते ना तुम्ही मला कमेंट बॉक्सला जरूर कळवा, ठीक आहे. आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागा. मी, नीती अकॅडमी आणि महाराष्ट्रातील इतर सर्व जे असतील तुमचे एज्युकेटर, हे तुमच्या अभ्यासाच्या प्रवासात हे तुमच्या सोबत नेहमीच आहेत, ठीक आहे. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.